तर आपल्याला इथं विचारलंय प्रूव्ह दॅट रूट टू इज अन इरेशनल नंबर. दिसू तर राहिलं इरेशनल तरी प्रूव्ह करायला लावता. मग आता आपल्याला इथं लिहायचं आहे रूट 2 इरेशनल प्रूव्ह करायचं आहे ना. आमचे गुरुजी शोभित भैयांनी सांगितलंय की याला रट्टा मारून जा, कारण की हा क्वेश्चन 5 मार्कला येतो. मग आता आपल्याला आधी लेट करायचं आहे रूट 2 इज अ रॅशनल नंबर. मग आपल्याला दाखवायचं आहे रूट 2 जर रॅशनल नंबर आहे तर त्याला पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. वेअर पी अँड क्यू आर को प्राईम. मग आपल्याला आता इथं स्क्वेअरिंग बोथ साईड करायचं. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. मग रूट 2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू पी बाय क्यूचा होल स्क्वेअर म्हणजे 2 इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर. मग आपण आता इथं लिहू शकतो क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन 2. याला इक्वेशन 1 नाव दिलं. मग आता इथं लिहायचं 2 डिवाइड्स पी स्क्वेअर. देअरफॉर 2 विल डिवाइड पी ऑल्सो. मग p बाय 2 इज इक्वल टू n. आपण हा n लेट केला. मग p इज इक्वल टू 2n लिहायचं. मग आता हे p इज इक्वल टू 2n पुट इन 1 करायचं. मग हे आता पुट करायचं 1 मध्ये. q स्क्वेअर इज इक्वल टू 2nचा होल स्क्वेअर अपॉन 2. मग आता या साईडला करतो मी. मग आता इथं q स्क्वेअर इज इक्वल टू 4n स्क्वेअर अपॉन 2. इथं 2 क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन 2. हा 2 आपला वरती होता तर इथं येऊन आपण इथं डिवाइड केला. मग इथं परत लिहायचं 2 डिवाइड्स क्यू स्क्वेअर देन 2 डिवाइड क्यू ऑल्सो. मग वापस इथं लेट करायचं. क्यू अपॉन 2 इज इक्वल टू एम लेट करायचं. मग q इज इक्वल टू 2m करायचं. न p बाय क्यू इज इक्वल टू 2n अपॉन 2m. आपल्याला इथं 2n भेटला होता म्हणून आता हा 2 आणि 2 कट करायचा. p बाय क्यू इज इक्वल टू n अपॉन m. आपल्याला माहिती आहे हे को प्राईम नंबर्स आहे आणि इथं कॉमन फॅक्टर 2 होता म्हणून इथं आपण जे अजम्पशन केलं होतं ते आपलं रॉंग अजम्पशन होतं म्हणून इथं लिहायचं दिस contradiction is due to our wrong assumption. मग इथं लिहायचं therefore रूट 2 is an irrational number. संपला. जरी इथं रूट 2 दिलं आहे तर आपण डायरेक्ट नाही लिहू शकत. तो दिलेला आहे रूट 2. आपल्याला असं करावंच लागेल. ही खिचडी करावंच लागेल. हे लर्न करावंच लागेल मगच भेटेल.